मुंबईमधील काँग्रेसच्या आजी माजी आमदारांमध्ये गटबाजी सुरू असल्याचं दिसतंय। विशाळगड प्रकरणी दोन वेगवेगळी शिष्टमंडळ रश्मी शुक्ला यांच्या भेटीला पोहोचली, तर असलम शेख, अमीन पटेल यांनी रश्मी शुक्लांची भेट घेतली आणि नसीम खान यांच्या समवेत एका शिष्टमंडळानं शुक्लांची भेट ते घेणार असल्याची माहिती समोर येते। तर वर्षा गायकवाड नियोजित पत्रकार परिषदेला अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू आहे का मुंबई काँग्रेसमध्ये असा सवाल उपस्थित होतोय। विशाळगडावरील अतिक्रमणावरून जी काही कारवाई झाली, जो हिंसाचार त्या ठिकाणी उसळलेला होता, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांनी भेट घेतली खरी संचालकांची, पोलीस संचालकांची, मात्र त्यावेळेला काँग्रेसमध्ये गटबाजी पाहायला मिळाली आहे। मुंबईतील काँग्रेसच्या आजी माजी आमदारांमध्ये गटबाजी दिसून आली आहे। विशाळगड प्रकरणी दोन वेगळी शिष्टमंडळ रश्मी शुक्ला यांच्या भेटीला पोहोचली आहेत। एकीकडे असलम शेख, अमीन पटेल यांनी रश्मी शुक्लांची भेट घेतली, तर दुसरीकडे नसीम खान यांच्या समवेत एक शिष्टमंडळ शुक्लांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। आणि त्याच वेळेला वर्षा गायकवाड, ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, त्या मात्र नियोजित पत्रकार परिषदेला अनुपस्थित होत्या। आम्ही सगळे आज राज्याचे डीजीपी श्रीमती रश्मी शुक्लाजी यांना भेटलो। या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आलेला आहे। छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजाचा जे वारसा आहे, ज्या कोल्हापूरमध्ये, त्या कोल्हापूरच्या विशाळगडमध्ये दुर्दैव अशी घटना परवा जी घडली आहे, त्याचा आम्ही सर्वांनी निषेध केलेला आहे। असे जे दंगलखोर कृतीचे लोक आहेत, प्रवृत्तीचे जे लोक आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।